गुड मॉर्निंग, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात। तर चला, आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळी सकाळी 8 वाजताच झालेली आहे आणि आज 8 वाजताच कॅमेरा असं सुरू करून दिलेला आहे। म्हटलं चला तुमच्यासोबत आहे ना माझं 8 ते 10चं रुटीन शेअर करते। म्हणजे 8 ते 10 म्हणजे खूप वेळ नाही, असा मधले 2 तास आहेत ना, तर त्या 2 तासामध्ये मी काय काय कामं आवरून घेते किंवा मग जेव्हा वेदांत स्कूलला जातो, मिस्टर ड्युटीवर जातात। तुम्हाला तर माहितीच आहे की वेदांत आणि माझे मिस्टर सकाळी 7:30च्या ठोक्याला बाहेर पडता म्हणजे पडता। त्यानंतर 8 ते 8:30 पर्यंत मी करत असते वॉक करून आल्यानंतर मग हे जे काही भांडी दिसतात ना तुम्हाला, तर ही आहे सकाळच्या टिफिनची भांडी। सगळी भांडी आधी घसून घेते, किचन पूर्णपणे साफ करून घेते। सकाळी जे काही स्वयंपाक केलेला असतो त्याचे काही खराब झालेला असतो ना किचन, तो सगळा काही स्वच्छ करून घेत असते। हालाकी मला आहे ना दुपारी पुन्हा स्वयंपाक करावाच लागतो, जसे की तुम्हाला माहितीच आहे। वेदांसाठी मी पुन्हा दुपारी गरम गरम पोळ्या आणि एक वेगळीशी अशी भाजी करत असते, पण त्याआधी किचन मी स्वच्छ करूनच घेत असते। आणि माझं मोस्ट फेवरेट काम तर तुम्हाला माहितीच आहे, किचन साफ करणं। म्हणजे माझा हा जो किचन ओटा जो आहे ना, तो मला आहे ना अगदी स्वच्छ साफसुथरा असा हवा असतो। तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ते पण शेअर करते। आणि कालची जी शॉपिंग मी जी केली होती ना, तर त्या शॉपिंगमध्ये मी काही किचन ऑर्गनायझर घेतलेले आहे, ते तुमच्यासोबत शेअर केले। बाथरूम ऑर्गनायझर घेतलेले आहे, ते तुमच्यासोबत शेअर केले। म्हणजे असे स्टँड टाईप वगैरे आहे। जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा, काय काय शॉपिंग केलेली आहे। आज तर ती 2 शॉपिंग तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, पण आणखीन भरपूर सारी अशी शॉपिंग केलेली आहे। ज्वेलरी शॉपिंग केलेली आहे, परत अजून शूज घेतले, जीन्सवरचे टॉप घेतलेला आहे, तो तुम्हाला दाखवला आहे। सो तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर बघा की येऊ बघून या, तिथून चॅनलवरती आहेच आपल्या, या आधीचाच व्हिडिओ येतो। तर चला, सगळ्यात आवडतीचं काम माझं म्हणजे किचन ओटा हा धुणं, साफ करून घेणं आणि त्यानंतर गॅस छानपैकी क्लीन करणं। या 2 गोष्टी मला खूप म्हणजे खूप आवडतात। मला या 2 गोष्टी ना अतिशय स्वच्छ अशा लागत असतात, हव्या असतात, तेव्हा कुठे स्वयंपाक करायला आपल्याला मजा येत असते। आणि कसं आहे ना, आपलं किचन अन्नपूर्ण देवतेचं मंदिरच असतं आणि मग आपण त्याच्यावरती अन्न शिजवतो, तर ते स्वच्छ आणि अशा पद्धतीने झालं पाहिजे असं मला वाटत असतं। त्यामुळे मी असं खळखळ पाणी नासवते की काय करते माझंच मला समजत नाही, पण मला पाणी खूप लागतं बरं का। किचन ओटा साफ करत असताना ना मला पाणी प्रचंड म्हणजे लागत असतं। आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आणि डर्टी होणारा किंवा खराब होणारा पोर्शन जो असेल आपला, तो म्हणजे हा किचनचा सिंक। तर तो किचनचा सिंक म्हणजे साफ करणं आहे ना मोठं म्हणजे काय म्हणता येईल ना, की करावाच लागतो तो साफ आपल्याला, नाही तर मग तिथे असं आहे ना चिकट असा थर साचून जातो। आणि रोज जर आपण हा किचन वगैरे जो सिंक आहे किचनचा, तो जर व्यवस्थित साफ केला नाही ना, तर मग तिथे तेलकट तुपट डाग अशी लागलेले असतात आणि मग दिसायला पण ते अशी विचित्र दिसतं। आणि काय कसं आहे ना, आपण त्याच्यामध्ये भांडी घासत असतो, मग ते भांडी घासायचा पण काही उपयोग होत नसतो। त्यामुळे मग हा जो सिंक आहे तो मी रोजच्या रोज असा स्वच्छ करत असते। तर चला, आता झाले आहे, भांडी पण घसून झाली आहे, सिंक पण स्वच्छ झालाय, गॅस पण पुसून झालाय। त्यानंतर मग मी काय करते, सकाळीच लादी पुसून घेते। मग लादी पुसायच्या आधी त्याच्यामध्ये मीठ टाकत असते। मीठ का टाकते तर सगळ्यांनाच माहिती आहे, घरामध्ये माशा वगैरे होत नाही, किडी मुंगी येत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे झालं तर सायंटिफिक रिझन। आणि जर आपलं अंधश्रद्धा म्हणतील काही जण, पण मला नाही वाटत ती अंधश्रद्धा आहे। मीठ टाकल्यानं ती निगेटिव्हिटी जी काही असते ती आपल्या घरामध्ये येत नाही। निगेटिव्हिटी काही लागलेली असेल आपल्या घराला ती दूर होते मिठाच्या पाण्याने जर आपण लादी पुसली तर। मी रोजच मिठाच्या पाण्याने ही लादी पुसत असते, फक्त गुरुवार सोडून। आता इथे घेतलं आहे मी देवपूजा करायला। सकाळी सकाळी देवपूजा होते ना आपली, तेव्हा अतिशय सुंदर असं वाटतं, दिवसभर मस्त असं प्रसन्न आपल्याला वाटत असतं। तर हा माझा पितळीचा दिवा आहे आणि हा दिवा मला खूप आवडतो। त्याला खूप छान अशा पाकळ्या आहे, घसायला थोडासा म्हणजे प्रॉब्लेम देतो तो, पण खूप छान वाटतो बरं का तो दिवा। पितळीचा दिवा आहे मस्त असा तो। तर चला, आता देवपूजा माझी करून घेते मी आणि रांगोळी वगैरे पण काढून घेते। आज ना माझी थोडीशी रांगोळी चुकली, मला छानशी डिझाईन काढायची होती, पण लक्ष्मीचे पावलंच काढून घेतले मी, पण ते थोडेसे असे वाकडे झाले। मला असं वाटतंय की माझा कॅमेऱ्याचा अँगल चुकला आहे, मला ते समजलेलं नाही आहे। नंतर बघितलं ना तर ते सरळ दिसत होतं आणि ह्या कॅमेऱ्यातून बघते ना तर ते असं थोडंसं वाकडं झालेलं दिसतंय मला। असो, जाऊ द्या, पण मला रोज आहे ना देवासमोर रांगोळी काढायला पण फार आवडते। माझी रोज दरवाजासमोर पण शक्य होईल तर दरवाजासमोर मी रोज रांगोळी काढण्याचा पण प्रयत्न करत असते। तर चला, आता मी घेते पूजा वगैरे करून, स्वामींची सेवा करून घेते, आरती वगैरे करून घेते।
झाले आहे सर्व बेसिक जे काही घरातली कामं असतात ती झालेली आहे. तरी अजून मशीन लावायचं आहे, कपडे धुवायचे पडले, लादी झाली आहे, भांडी झाली आहे, गॅस पुसून झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा सुद्धा झालेली आहे. सॉरी देवपूजा पूर्ण शेअर नाही केली तुमच्यासोबत, कारण मला खरंच नाही आवडत देवपूजा करताना. मी मोस्टली कॅमेरा ऑफच ठेवत असते, दिवा वगैरे पेटवताना दाखवते, पण देवपूजा करताना मी मोस्टली कॅमेरा हा ऑफ ठेवत असते पूर्णपणे. सगळं मन हे देवपूजेलाच लावत असते. सो त्याचं रिलेटेड व्हिडिओ मी नाही तुमच्यासोबत शेअर करू शकले. असो, तर चला आता सकाळी 8 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलं. आणि काय म्हणतात त्याला, सकाळी वेदांत आणि आहू निघून गेल्यानंतरचं म्हणजे 10 वाजेपर्यंतचं काय काय कामं मी आवरून घेत असते ते सांगितले. सो आता ते झाले सगळं आवरून. आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपली कालची शॉपिंग. म्हणजे कालची जी काही शॉपिंग मी तुमच्यासोबत शेअर केली ना, तर ती आता हे ऑर्गनायझर जे आहे किचनचं बाथरूमचं ऑर्गनायझर, ते कसं सेट करायचं, कसं लावायचं, कुठे कुठे लावते आणि त्याचं कसं कसं यूज करणार आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता हे लावून घेते मी. तर सगळ्यात आधी हा माझा सिंकचा जो पोर्शन आहे ना, ते इथे सगळं खाली असा थोडासा पसारा पडलेला असतो. सो तो पसारा मला थोडासा आता ॲडजस्ट करायचा आहे. त्यामुळे मी हे जे काही किचन ऑर्गनायझर आहे म्हणजे सिंकच्या इथे ना मी लावायचं चाललं आहे माझं. आणि ह्या ज्या वायरी आहे ना, ह्या खूप इरिटेट करतात मला. ह्या कशा मी हाईड करू ना मला तेच समजत नाही आहे, पण जाऊ द्या ते मी नंतर करते. आता सध्या आपण हे स्टँड जे आहे, आता मी याला स्टँडच म्हणेल, अजून काहीतरी 2-3 शब्द आहे याला, पण मला ते काही म्हणता येत नाही आहे, माहिती नाही आहे. सो ही बघा अशा पद्धतीने स्टिक असतं, त्याला हुक असतं. ते हुक पुढच्या साईडने घ्यायचं आणि स्टिक बॅक साईडला असं पद्धतीने ते छानशी प्रेस करून घ्यायचं. ते पटकन असं भिंतीला चिटकून जातं बरं का. त्यानंतर आहे ना स्टँड लावून घ्यायचं, बघायचं कोणत्या साईड किती अंतर आहे काय, तर पेन्सिलनी मार्क करून घ्यायचं तिथे. आणि मग दुसरं जे स्टिक आहे ते चिटकवून घ्यायचं. फक्त हे चिटकवताना ना थोडीशी काळजी घ्यायची, खालीवर नाही झालं पाहिजे ना, अशा पद्धतीनेच ते आपल्याला चिटकवायचं आहे, जेणेकरून काय आहे ना जो स्टँड आहे ना तो व्यवस्थित त्या खाच्यांमध्ये ना बसला पाहिजे. तर आता वेगळं मी आता माप घेऊन घेतलं आणि मला अंदाज आहे की कुठे आपल्याला ते आता लावायचं आहे. तरी पण पेन्सिलने करून घेईल मी मार्क. आणि मग त्याच्यानंतर बघा तुम्ही आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अंतर करून घेतलं आणि मग नंतर तिथे मी पेन्सिलने मार्क करून घेतलं. आणि मग दुसरी जी स्टिक आहे ना ती अशा पद्धतीने तिथे स्टिक करणार आहे. तर हे बघा आता दिसलं तुम्हाला, अशा पद्धतीने ते खाच्यांमध्ये अडकवलं ना की मस्तपैकी असं आपलं ऑर्गनायझर बसतं. त्यानंतर हलक्या हाताने आधी आपण प्रेस करतो, मग एकदा लावून झालं की नंतर ते चांगल्या पद्धतीने चिटकवून घ्यायचे. त्यानंतर हा जो डिशवॉशर आहे तो पण काल तुमच्यासोबत शेअर केला, शॉपिंगचाच तो माझा एक भाग आहे, तो पण आता मस्त त्यामध्ये ठेवून घेतला. स्प्रे बॉटल ठेवून घेतली आणि वायपर वगैरे असं सगळं काही जे खाली सामान असतं ना तर ते ठेवून घेतलेले. म्हणजे सगळं सामान असं वरती गेलं, त्यामुळे सिंकचा आजूबाजूचा जो काही पोर्शन आहे तो मस्त असा क्लीन आणि स्वच्छ असा दिसतोय. त्यानंतर किचनची माझी आहे ऑपोजिट बाजू, म्हणजे जिथं मी तेल चमचे वगैरे असं काही खालच्या साईडला ज्या काही वस्तू ठेवते ना तर त्या आता मला या स्टँडमध्ये ठेवायच्या आहे. तर सेम प्रोसिजर आहे, स्टिक काढायचे, चिटकवायचे, माप घ्यायचे व्यवस्थितपणे आणि मग त्याच्यानंतर आपला जो काही स्टँड आहे तो व्यवस्थितपणे अडकवून घ्यायचा आहे. तर याच्याने मला फायदे काय होतील माहिती आहे, जो काही किचनवरचा जो काही पसारा आहे ना खाली, जो काही 2-3 भांडे असतात माझ्या किचनवरती बरं का, पण ते सुद्धा मला नको आहे. ते सुद्धा अशी वरती गेले ना तर खाली किचन माझा असा सुटसुटीत आणि मोकळा मोकळा मला हवा आहे. त्यामुळे मग मी हे ऑर्गनायझर जे आहे ते इथे सेट करणार आहे. आता प्रेस करून घेतले बघा, इथे छानपैकी असं दिसते की नाही. तर आता इथे मी कागद का लावते माहिती आहे का, तर या ऑर्गनायझरमध्ये ना मला तेलाची भांडी ठेवायची आहे. एक तेलाचं भांडं ठेवायचं, एक तुपाची बरणी ठेवायची आहे आणि पुढे तर दाखवते तुम्हाला अजून काय काय ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. तर मग ते तेलकट होऊन जाईल ना, आणि प्लास्टिक आहे आणि प्लास्टिक आणि तेलकट म्हटलं ना की नाकी नऊ येतात घसायला, धुवायला, पुसायला. तसं हे ऑर्गनायझर अगदी इझी जाणार आहे क्लीन करायला पण व्हाईट कलर असल्यामुळे मला रिस्क नाही घ्यायची कोणत्या गोष्टीची. तर स्वच्छता तर लागतेच. तर हे बघा, हे तेलाचं भांडं ठेवलं, तुपाची बॉटल ठेवली आणि त्यानंतर हे जे स्टँड आहे हे तर काही बसणार नाही आहे, स्वतःचा जुगाड करते. तुम्हाला मी सांगितलं होतं ना काल की मी चमचे पण परचेस केलेले, पण ते काही तुमच्यासोबत शेअर केले नाही. ते काय शेअर करणार ना, तर हे काटे चमचे आणि काही पोहे खाण्याचे चमचे आणि आधीचे माझे काही जुने चमचे, असे एक्स्ट्रा चमचे जे आहेत ते एका कपामध्ये टाकून घेतले. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये लाटणं लायटर वगैरे ते ठेवून घेतलं आणि अशा पद्धतीने बघा कसं वाटतंय, छान वाटतंय ना. आणि हा किचनचा कपडा तिथे असा लावून घेतला म्हणजे पटकन हात पुसायला वगैरे बरं पडेल. ते बघा, ह्या 2च वस्तू आता माझ्या किचनवरती राहणार आहे आणि हा पोर्शन सगळा माझा असा रिकामा आणि सुटसुटीत आणि सुंदर दिसणार आहे.
त्यानंतर बेसिनच्या वरती मला इथे लावायचं आहे स्टँड, कारण की माझ्याकडे एकच स्टँड आहे, त्यामध्येच माझं कोलगेट, फेसवॉश, परत ब्रश वगैरे सगळं काही ठेवलं जातं. त्यामुळे म्हटलं इथे पण एक आपण हे जे स्टँड आहे ते लावून घेऊया आणि मग त्यामध्ये असे वस्तू आपल्याला सुटसुटीत पद्धतीने ठेवता येईल, दिसायला सुंदर वाटतं आणि कोणी आलं गेलं तर त्यालाही बघायला मस्त वाटतं, हो की नाही, जरा फ्रेश वाटतं. त्यानंतर मग लावून घेतला टॉवेल, म्हणजे कसं हँड वॉश केले पटकन हात पुसायला वगैरे, फेस वॉश केला पटकन फेस आपला पुसायला बरं पडतं, हो की नाही. अशा पद्धतीने मी सगळे ऑर्गनायझर जे काय आहे किचनचे आणि बाथरूमचे सगळे सेट करून घेतले. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की व्यवस्थित सेट केली की नाही, व्यवस्थित दिसतंय की नाही, आणि तुम्हाला पण हवे असेल तर कमेंट्समध्ये लिंक सांगा, मी तुम्हाला नक्की दे. त्यानंतर आले रांगोळीचा डब्बा. काल मी रांगोळीचा डब्बा पण शेअर केला तुमच्यासोबत की मी रांगोळीचा डब्बा पण परचेस केलेला असं. तर काल मी तुम्हाला म्हटलं ते बघा की किती माझा सगळा म्हणजे रांगोळीच्या डब्याचा हालत तुम्हाला मी दाखवेल. तर बघा तुम्ही सगळी रांगोळी एकत्र झालेली आहे आणि अशा रांगोळीच्या डब्यामध्ये कसे ठेवणार ना, काचेच्या वाट्यांमध्ये मी सगळ्या रांगोळ्या ठेवलेल्या होत्या. ऑब्व्हियसली त्या सांडणारच आणि एकत्र तर होणारच, त्यामुळे मला खूप दिवसापासून रांगोळीचा डब्बा घ्यायचा होता. सो फायनली घेतला आणि बघा त्या सगळ्या रांगोळ्या त्यामध्ये मी भरून घेत आहे. सो कसा वाटला फ्रेंड्स माझा आजचा ब्लॉग, आजचं माझं 8 ते 10चं रुटीन काय असं वेगळं नाही आहे, सगळ्यांचं सारखंच असतं. एकदा की मिस्टर आणि मुलं आपली जॉबवरती गेली की आपल्या मागे काय धुणं भांडी आणि ही बेसिक कामं असतात तीच असतात, तर तीच तुमच्यासोबत मी शेअर केली. माझं काही असं वेगळं काही रुटीन नाही आहे त्यावेळेचं, फक्त माझं रुटीन 2 ते 4चं वेगळं असतं. ते म्हणजे काय, एडिटिंग करणं, शूट करणं, जे काही सकाळी शूट वगैरे घेतलेलं असेल ते एडिट वगैरे करणं, लाईव्ह घेणं, हे सगळं चालत असतं. तर कसे वाटतेत माझे ब्लॉग? आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल यासारखेच ब्लॉग बघायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. चला पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.